मला आणि माझ्या पत्नीला काही झालं तर त्याला मेटा आणि इंस्टाग्राम जबाबदार असेल. हे शब्द आहेत सोशल मीडियावर प्रसिद्ध असलेल्या प्रसाद वेद पाठक यांचे. सोशल मीडियावर प्रसिका म्हणून ओळखलं जाणारं हे एक मराठी जोडपं आहे. हे आहेत प्रसाद वेद पाठक आणि या आहेत दीपिका वेद पाठक. आपल्या खासगी आयुष्यातले खास क्षण, खाद्य संस्कृतीबद्दलचे विषय, सामाजिक आणि राजकीय विषयांवर कंटेंट बनवणारं हे कपल सध्या अडचणीत आलंय आणि त्याला कारण ठरलंय मेटा आणि त्या कंपनीचे जे प्लॅटफॉर्म्स आहेत फेसबुक आणि इंस्टाग्राम. सोशल मीडियावर प्रसिद्ध असलेल्या जोडप्याचे व्हेरीफाईड सोशल मीडिया हँडल्स अचानक सस्पेंड करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे त्यांचे सोशल मीडियावरचे चाहते आणि काही प्रमाणात विरोधकही या प्रकरणाची चर्चा करताना दिसत आहेत. आणि याच वेळी चर्चा होते ती प्रसाद वेद पाठक यांच्या सरकारवर किंवा भाजपवर टीका करण्याच्या भूमिकेची. हेच सगळं प्रकरण नेमकं काय सविस्तर जाणून घेऊ. नमस्कार, मी सुधीर काकडे, लोकमतमध्ये तुमचं स्वागत आहे. माझे 5 अकाउंट्स कोणतंही कारण न देता डिलीट करण्यात आलेत. यातले 3 व्हेरीफाईड होते असं प्रसाद वेद पाठक यांनी एका व्हिडिओतून सांगितलंय. गेल्या 10 वर्षांपासून आम्ही प्रामाणिकपणे कंटेंट तयार करत होतो. आम्ही कधीही कम्युनिटी गाईडलाईन्सचं उल्लंघन केलं नाही. तरीही आमचे सगळे अकाउंट्स अचानक सस्पेंड झालेत. यामागचं कारण अद्याप आम्हाला कळलेलं नाहीये. या प्रकरणात लक्ष घालावं असं मी मेटाला आवाहन करतो असं प्रसाद वेद पाठक यांनी सोशल मीडियावरून आवाहन केलंय. प्रसाद आणि दीपिका यांचे कोणते अकाउंट नेमके सस्पेंड केलेत ते एकदा जाणून घेऊ. युअर इंडियन कंझ्युमर हे एक अकाउंट आहे त्यांचं. प्रसिका ऑफिशियल हे एक अकाउंट होतं. सान्वी वेद पाठक, लंच विथ प्रसिका आणि प्रसाद वेद पाठक हे फेसबुक अकाउंट असे त्यांचे 5 अकाउंट डिलीट झालेत. ज्यामध्ये त्यांच्या प्रसिका या इंस्टाग्राम हँडलला 950K अर्थातच 1 मिलियनच्या जवळपास हे फॉलोअर्स होते. ज्यामध्ये त्यांच्या प्रसिका या इंस्टाग्राम हँडलला जवळपास 9,50,000 फॉलोअर्स होते. 13 फेब्रुवारीला त्यांचे हे अकाउंट्स डिलीट झाले आणि त्यानंतर त्यांनी सोशल मीडियावरच्या इतर माध्यमांवरून, इतर अकाउंट्सवरून हा मुद्दा मांडला. ज्यामध्ये त्यांनी थेट मेटावरती रोष व्यक्त केलेला दिसलाय. त्यानंतर प्रसाद आणि दीपिका यांनी वेगवेगळ्या पद्धतीनं मेटाकडे अपील करण्याचाही प्रयत्न केला, पण तसा पर्यायही त्यांना उरलेला दिसत नाहीये. त्यानंतर त्यांनी अखेर संतापजनक भावना व्यक्त केल्यात. प्रसाद यांनी म्हटलं की जर मला किंवा माझ्या पत्नीला काही झालं तर फक्त इंस्टाग्राम, मेटा हे जबाबदार असतील. त्यांनी कोणताही इशारा न देता आमचे सगळे अकाउंट सस्पेंड केलेत. आम्हाला अपील करण्याची, आमची बाजू मांडण्याची ही संधी दिली नाहीये. आमचे जवळपास दशकांचे कष्ट असेच वाया गेलेत असं प्रसाद यांनी म्हटलेलं आहे. सरकार आणि भाजपच्या धोरणांवर टीका. प्रसाद वेद पाठक यांनी सोशल मीडियावर अनेकदा सरकारच्या धोरणांवर, कामांवर, निर्णयांवर टीका केल्याचं, प्रश्न उपस्थित केल्याचं पाहायला मिळालंय. राज्यात अलीकडच्या काळात घडलेल्या घटना, केंद्रीय बजेट आणि अगदी मागच्या काही दिवसांपूर्वी सुरू असलेला मराठीचा मुद्दा अशा वेगवेगळ्या विषयांवर प्रसाद वेद पाठक हे व्यक्त होताना दिसायचे. त्यामुळे भाजप समर्थकांचे ते अनेकदा टीकेचे धनी सुद्धा ठरायचे. प्रसाद आणि दीपिका यांचा प्रवास नेमका कसा होता त्यावर एक नजर टाकू. प्रसाद आणि दीपिका यांचा डिजिटल हा कंटेंट क्रिएशनचा प्रवास तसा UIC अर्थातच युअर इंडियन कंझ्युमर या यूट्यूब चॅनलपासून सुरू झाला होता. ग्राहकांच्या हक्काविषयी जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशानं त्यांनी हे चॅनल सुरू केलं होतं. त्याला आता 12 लाखांहून अधिक सबस्क्रायबर आहेत. मराठी यूट्यूबमधलं ते एक प्रसिद्ध चॅनल म्हणून त्या चॅनलकडे पाहिलं जातं. याशिवाय प्रसिका नावाने त्यांनी मागच्या काही दिवसांपूर्वी, काही वर्षांपूर्वी त्यांनी एक नवं अकाउंट सुरू केलं ज्यामध्ये कौटुंबिक विषय, खाद्यविषयक सगळ्या गोष्टी आणि हलका फुलका कंटेंट त्यांनी तयार करायला सुरुवात केलेली होती. लंच विथ प्रसिका या त्यांच्या कंटेंट सिरीजला चांगला प्रतिसादही मिळत होता. त्यानंतर अलीकडेच त्यांनी सान्वी वेद पाठक या नावानं सुद्धा एक चॅनल सुरू केलं होतं. या नव्या चॅनलवरती ते AI जनरेटेड व्हिडिओ पोस्ट करायचे. तिथंही ते मेन्शन करायचे की हे व्हिडिओ AIच्या माध्यमातून तयार केलेत. त्यामुळे त्यांचे अकाउंट सस्पेंड होण्यामागचे नेमके कारण काय आहेत याबाबत आता तर्कवितर्क लावले जात आहेत. कारण खरं कारण अजून समोर आलेलं नाही. कुठल्याही प्लॅटफॉर्मकडून तसं सूचना किंवा तशी माहिती देण्यात आलेली नाहीये. पण या सगळ्या गोष्टींमध्ये एकाच गोष्टीची जास्त चर्चा होते ती म्हणजे प्रसाद वेद पाठक यांच्या सरकारवर टीका करण्याच्या भूमिकेची. असं हे सगळं प्रकरण आहे. याचा अर्थ तुम्हाला काय वाटतोय? अकाउंट सस्पेंड होण्याचं कारण नेमकं तुम्हाला काय वाटतंय ते कमेंटमध्ये तुम्ही लिहा. आणि अशाच वेगवेगळ्या घडामोडी जाणून घेण्यासाठी तुम्ही लोकमत पाहत राहा.